आजकाल इतकी थंडी पडते ना, सकाळचं एकतर उठायला होईना आणि उठलं तरी या चुलीकडून उठू असं वाटेना. आता वातावरण बघा सकाळचं किती मस्त दिसतंय. आज होता मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार, त्याच्यामुळे ना सकाळी यांना कामाला लावलं होतं. पहिला तरी नारळ सोलून घेतला यांच्याकडून, त्याच्यानंतर फरशीसुद्धा पुसून घेतली. आता घरी पूजा वगैरे असली की किती कामं असतात माहीतच आहे तुम्हाला. 1-2 कामं जरी यांनी केली तरी किती मदत होते, पण हे त्यांना कळणार नाही. असो, आता गुरुवारची पूजा वगैरे सगळी मम्मीनीच मांडली होती. संध्याकाळी छान सगळ्यांनी मिळून आरती वगैरे करून घेतली. आता मला काही कारणामुळे ना पूजेचं काही करता आलं नाही, त्याच्यामुळे जास्त काही शूटच केलं नाही मी तरी. मार्गशीर्ष हा महिना ना भगवान श्रीकृष्ण आणि महालक्ष्मींचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. विशेषतः गुरुवार हा गुरु बृहस्पती व लक्ष्मीनारायण यांचा दिवस असल्यामुळे ना मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवारचे व्रत केले जाते. दुसऱ्या दिवशी होती मळणी, त्याच्यामुळे ना मम्मी सगळा स्वयंपाक वगैरे आवरून निघाल्या होत्या शेताकडं. आता मी घरची सगळी कामं आवरून घेतली आणि टेरेसवरती गेली, कारण यांना मिरच्या सुकत घालायच्या होत्या. आता तिखट संपायला आलंय, त्याच्यामुळे कालच या मिरच्या आणलेल्या होत्या. मिरच्या तर सुकत घातल्या, पण ना संध्याकाळी या मिरच्याच काढून ठेवायचं विसरले. 7:30 वाजून गेलेले, तेव्हा कुठं आठवलं मला या मिरच्या काढायच्या आहेत म्हणून. आता हे तिखट करायचं किती किचकट काम असतं माहीतच आहे तुम्हाला, ते पुढे दाखवेनच मी. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.